ना अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। आपण पाहताय ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 हे शानदार आणि जानदार पर्व। ना होता कलम ना होता कायदा, ना होता कलम ना होता कायदा, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसले होते छत्रपती 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 शिवाजी राजा। छत्रपती शिवरायांना देखील मानाचा मुजरा। 240 लढाया केल्या पण एकही लढाईत पराभूत न होणारा राजा, ज्याला इतिहासातनी त्याची नोंद घेतली असे छत्रपती संभाजी राजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा। आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मॅच पाहायला मिळेल मित्रांनो। आजच्या दिवसामधली दुसरी मॅच आरडे विपक्ष खाड्याचा पाडा या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच 4 षटकांची मॅच आणि दोन्ही साइडनी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल याची मात्र नोंद घ्यायची आहे। अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, अतिथी देव भव हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख। आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण करूयात सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला लीग पंच लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे आणि दोन्ही टीमला विनंती करेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। 4 षटकांचे मॅच असेल। आजचा जर विचार केला तर मात्र मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहिला। अगदी जर आपण पाहिला श्री गणेश धारोळ टीमने नौजवान पाशिने टीमला 19 धावेवरती रोखलं आणि ते आव्हान त्यांनी अगदी 3 षटकापर्यंत पार केल्याने पहिला मॅच आपण पाहिली जिथे श्री गणेश धारोळ टीमने विजय संपादन केला। आणि या दुसऱ्या सामन्याला आता आपण सुरुवात पाहत आहोत। चला लीग पंच लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे आहेत। लीग पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले। आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात। अतिरिक्त खेळाडू असणे गरजेचं असेल। इथून जर आपण पाहिलं तर मात्र आरडे संघने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन आणि त्याला साथ देत असताना अमर संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये अगदी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषीला पाहतोय। मॅचला होईल सुरुवात। डावखुरा फलंदाज स्ट्राइक इनला आजच्या दिवसातील दुसरा सामना। अगदी फलंदाजापासून दूर ठेवलाय चेंडू, कट करण्याचा प्रयत्न झाला, बॉलाने चेंडूची इथून संपर्क होत नाही आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय। अगदीच शफल झाले होते, थोडंसं बाहेर फलंदाज गेले होते आणि कट करण्याचा प्रयत्न अगदी पॉइंट गलीमधनं चेंडूला ढकलायचं होतं, बॅटाने चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिला चेंडू निर्धाव। यावेळी फुल केलाय, फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती धावा सुद्धा चांगल्या मिळतील। दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने इथून अकाउंट चालू करत असताना अमरला आपण पाहतोय खाड्याच्या पाड्या टीमची इथून धावफलकावरती 4 धावा जोडल्या जातील। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आहेत। उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू चांगला कट केलाय, अगदी जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने। 4 धावीसाठी आलेला अमरच्या बॅटमधना दुसरा चौकार। जाऊया आपण डीजे कडे।
यावेळचा देखील चांगला फटका आहे. अगदी क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि इथून मात्र एक टप्पा अखेरीस पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना 4 धावेसाठी अमरच्या बाटमधनं आलेला हा चौकार पाहतोय. अगदी चांगली चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 चेंडूनंतर धावफलकावरती जर पाहिल्या तर मित्रांनो 12 धावा पाहायला मिळतात. 3 चौकार आतापर्यंत अमरच्या बाटमधनं. अगदी क्रिकेटचे चांगले फटके अमरच्या बाटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरा हाताचा फलंदाज आहे आणि नेहमीच म्हटलं जातंय क्रिकेटमध्ये डावखुरा फलंदाज सर्वाधिक घातक असतो आणि त्याचं उत्तर पुन्हा एकदा या मैदानावरती. पुन्हा एकदा यावेळचा हा 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला कॅरी केला जाईल. याच दरम्यान एक धावीची सांगता आणि एक धावीच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती जोडल्या जातील. 5 चेंडूमध्ये अगदी 13 धावांची इनिंग साकारली आहे अमर या फलंदाजाने. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन आपण पाहतोय. ओमसाई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. भीमर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खराब गोलंदाजी आणि इथून फलंदाजासाठी अगदी सुवर्ण संधी असेल. एक धाव जोडली जाईल आणि एक धावीच्या बरोबरीने 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 14 धावा. चांगली सुरुवात आहे. पाया भरणं चांगला या पहिल्या षटकामध्ये. फ्रीडचा बॉल उगदा. अगदी संधी होती. समोर चेंडू होता. उडवायचा होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु केतन यांच्या बाटला चेंडू स्पर्श झाला नाही आणि पहिल्या षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या बिनबाद 14 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया इथून आपण डीजे कडे. चौदा धावा फलकावरती पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक हाताळण्यासाठी सुधीरला आपण पाहू शकाल. अगदी जबाबदारीने हे षटक हाताळावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये धावांची लय लूट केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अमरच्या बाटमधनं अगदी दर्जेदार 3 चौकार आपण पाहिले. या गोलंदाजावरती दडपण असेल कारण जर आपण पाहिले तर आरडी टीमच्या माध्यमातून सुरुवात खराब झाली. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता परंतु विरुद्ध टीमचा कर्णधार अमर याने पहिल्या षटकामध्ये 3 चौकार ठोकले आणि कदाचित हे सांगितलं की जो तुम्ही निर्णय घेतला ना तो चुकीचा घेतला. याचं उत्तर मात्र पहिल्या षटकामध्ये अमरने दिलं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावांची आतषबाजी इनिंग संघाचा संघनायक अमर यांनी साकारली आहे आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये घातकी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सुधीर गोलंदाजी मार्कवरती. कार्पेटच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. अगदी डीप वरना क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि याच दरम्यान 2 धावीची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अगदी लॉंग ऑन वरना क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे टाइम होता 2 धावेचं अंतर पूर्ण करण्याचं आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेच्या बरोबरीने 16 धावा बिनबाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते.
आडव्या बॅटने केलेला फटका, पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी क्रिकेटच्या प्रेमात पडावा असा हा फटका आहे. शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर फाईन क्षेत्रामध्ये फक्त दिशा दिली. या फटक्यावरती मित्रांनो ताकद नव्हती तर टायमिंगचा वापर होता. ज्या वेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला ना, गुळीच्या वेगाने सीमा रेषे पार चेंडू झाला. अमरच्या बॅटमधना चौथा चौकार. खेळण्याचा प्रयत्न अमरच्या बॅटमधनं झाला होता. पुढे सरसावले होते, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी खराब चेंडू पाहायला मिळतोय. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू फेकला. अगदी तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानावरती असाल, वेगावरती नियंत्रण नसलं ना की दुर्घटना ही नेहमी घडली जाते आणि तीच दुर्घटना या क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाच्या बाबतीत घडली जाते. खराब चेंडूची सांगता अवांतर धाव जोडली जाईल. हॅलो माईक चेक. टप्प्याचा बॉल, त्यावरती पुन्हा एकदा प्रहार. अजून एक दर्जेदार आणि धमाकेदार चौकार पाहायला मिळतो. अस्तित्व प्रस्थापित करायला मित्रांनो वखर राहून चालत नाहीये. तळाशी जाऊन आव्हानाला भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं आणि तेच विश्व निर्माण करण्याचं काम अमर मात्र या मैदानावरती करत असताना या मॅच मध्ये ठोकतोय 5वा चौकार. अजून एक अमरच्या बॅटमधना दर्जेदार आणि धमाकेदार स्वतःच्या नावाचा डंका वाजवणारा या मॅच मध्ये अजून एक चौकार ठोकत असताना अमर आपल्याला पाहायला मिळतील आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मात्र 29 या आकड्यावरती. जर अमरचा विचार केला ना तर 6 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 वरती खेळत असताना अमर संघाचा संघनायक. पुन्हा एकदा संधी होती, खराब चेंडू होता, स्वतःवरती नाराज आहेत. औष्टिकच्या बाहेर चेंडू होता, अगदी दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु फटका फसला गेला. नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जाते की एका खराब चेंडूवरती विकेट नेहमी तुम्ही देत असा आणि तोच मात्र या चेंडूला भरपूर समाचार घ्यायचा होता. खराब चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न झाला परंतु खराब चेंडूवरती खराब फटका खेळला गेला आणि जो अमर. थँक्यू सो मच चेतनजी बिरकट सर. आपण या ठिकाणी सत्कार सोहळ्याकडे वळतोय. सन्माननीय आदरणीय राहुशेठ विषे, पंचायत समिती कर्जत माजी सभापती या साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल खडकवाडी गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सन्माननीय आदरणीय देहूपदून निरगुडा, त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी निरगुडा आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मंगलशेठ निरगुडा या तिन्ही ज्येष्ठ नागरिकांना विनंती केली की आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करतोय. सन्माननीय आदरणीय राहुशेठ विषे या पंचकृषीमधील जितके कामं आहेत ना तितके मात्र झपाट्याने विकास करणारे मी म्हणेन एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आत्ताच एक आपण नुकतंच स्मारक पाहिला श्री छत्रपती शिवाजी महाराजांना. जवळपास त्या स्मारकासाठी 1 करोडपेक्षाही जास्त खर्च करणाऱ्या असे जबरदस्त व्यक्तिमत्व. 19 फेब्रुवारी जगात बारी तिथे पाषाणे गावामध्ये आपण या ठिकाणी पाहिला गेला. सत्कार सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळतोय. पंच तुमचा जो निर्णय तो आपण ठाम राहायचा आहे. या ठिकाणी आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. पंचायत समिती कर्जत माजी सभापती सन्माननीय आदरणीय राहुशेठ विषे या साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा करतोय. जेव्हा एखाद्या या पंचकृषीमधील एखादं मोठं संकट आलं की नेहमीच ठामपणे उभे राहणारे सन्माननीय आदरणीय राहुशेठ विषे यांच्या ठिकाणी आपण सत्कार सोहळा करतोय. या स्पर्धेची एक आठवण म्हणून मोमेंट ऑफ आणि त्याचबरोबर प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक शाल देऊन त्यांना ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सत्कार सोहळा
संपन्न झाला. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय अशोकजी धुळे सरांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. पाषाणे गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मी विनंती करेल देहूपतून निरगुडांना की तुमच्या शुभ असते आणि आपण सत्कार सोहळा संपन्न पार पाडायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सत्कार सोहळा सन्मान्य आदरणीय अशोकजी धुळे साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करतोय. मायेशी उपदार शाल आणि प्रेमाचे एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सत्कार सोहळा करतोय. पाषाणे गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करूया. त्याच दरम्यान पुन्हा एकदा सत्कार सोहळा केला जाईल. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी चौधरी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मायेशी उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं एक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय दत्ता काका आगिवले यांना की तुमच्या शुभ असत्या प्रवीणजी चौधरी साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यानंतर सन्माननीय आदरणीय संदीपजी विशे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करूया. मी विनंती करेल मंगल दुंदा निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संदीपजी विशे साहेबांचा देखील आपण सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडतोय. आणि तास दरम्यान नुकतीच माहिती मिळाली आहे राहुल दादा विशे यांचा तर नागेश दिघे यांच्यावरती भरपूर अफाट प्रेम आहे. प्रत्येक चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तीन चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय नागेशजी दिघे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकार प्रयत्न चालू आहेत सध्या तरी. मी म्हणेन माजी सरपंच माजी उपसरपंच साहेब ग्रामपंचायत पाषाणेच्या हद्दीतील हे प्रयत्न करतात सध्या तरी. या ठिकाणी सत्कार सोहळा अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय आदरणीय राहुलजी विसे साहेबांनी या स्पर्धेला भेट दिली. याच विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करूयात. आणि जाऊया मित्रांनो मैदानाच्या दिशेनं. जिथे आपण धावफलकाचा जर आढावा घेतला तर मात्र 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळेस अमर बॅटिंग करत होता ना मित्रांनो त्यावेळेस वाटलं होतं की खाड्याची पाडा टीम हे अगदी 50 पार करेल, परंतु तसं घडलं नाही. अमर बाद झाला आणि त्यानंतर मात्र उर्वरित फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजांचंही कौतुक करूया. ते 3रं षटक हाताळलं गेलं ना नयनच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी राहिली. अगदी धावफलकाचा जर विचार केला तर एकच धाव दिली अशी आग ओकणारी गोलंदाजी केली ज्याची नितांत गरज होती. ते 3रं षटक अगदी निर्णायक ठरलं. जी टीम मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होती ना तिला कुठेतरी या 3ऱ्या षटकामध्ये रोखण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. आणि कर्णधाराने 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला प्राचारण केलं होतं. तो खऱ्या अर्थानं तो निर्णय सार्थ ठरवला आणि 3ऱ्या षटकामध्ये अवघी 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आणि जी टीम अगदी अति वेगाने सुसाट एक्सप्रेस सुटली होती त्या एक्सप्रेसला मात्र 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी रोखण्याचं काम झालं. परंतु आता मात्र अंतिम षटक प्रगती पथावरती असेल. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आहेत. आणि या अंतिम षटकामध्ये मात्र आता चांगली धावसंख्या पाहायला मिळेल का? या अंतिम षटकामध्ये ज्या पद्धतीने अमरने फलंदाजी केली होती त्या पद्धतीने खाड्याचा पाडा टीम फलंदाजी करणार की पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आपण 3रं षटक पाहिलं ना त्याच पद्धतीने आरडी टीम पुनरागमन करणार का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण 2 षटकामध्ये 29 धावा होत्या फलकावरती.
आणि तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये अगदी खराब फलंदाजी आपण पाहिली, परंतु 6 वेदांतला पाहतोय अंतिम षटक, अगदी निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये वेदांतला पाहतोय, परंतु एका साईडने विचार केला तर मात्र या अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी होईल का, की अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होईल. सोनू, तिसरी मॅच गावदेवी भडवल आणि एसपी वांगणी आहे का? तेच आहेत का? का एक कट झाले कुठली तरी जाणता राजा आहे ना, पण ती कुठल्या कोणाच्या जागेवरती आहे? अगदी समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने फलकावरती 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि ही मॅच संपल्यानंतर मी विनंती करेल जाणता राजा शील आणि त्याला फाईट करेल एसपी वांगणी ही टीम. अगदी गुडघ्यावरती बसून फटका खिचण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र याच दरम्यान धरणीला दान झाला. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने पुन्हाच एकदा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या 35 धावा, 35 धावा फलकावर. फटका चांगला आहे, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं
पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिलं सत्र मित्रांनो आपण पाहिलं जिथे खाड्याचा पाडा टीमने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावफलकावरती 43 धावा जोडल्या गेल्या आहेत. आरडे टीम 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. पंच आपण प्रवीण निरगुडा आणि दीपक यांना पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहतोय. ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 शानदार आणि जानदार पर्व. आज दादानो एक क्रिकेट करारांना एक पर्वणी आहे. कारण इंडिया भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा सामना पाहायला मिळेल. अगदी प्रत्येक क्रीडा रसिकांना ज्या सामन्याची प्रतीक्षा असते की भारत पाकिस्तान मॅच कधी होईल आणि ती मॅच आज आपल्याला 2-2:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी प्रत्येकाला वाटतं की भारत जिंकावा. चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि जर ICCच्या आपण ज्या मॅच पाहिले आहेत ना तर प्रत्येक मॅचमध्ये अगदी एका मॅचमध्ये भारत पराभूत झाला आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पाणी पाजलं आहे. ICC आयोजित ज्या वेळा शृंखला होतात ना त्या शृंखलेमध्ये नेहमीच भारताचं पारडं जड राहिलं आहे. आणि आजसुद्धा प्रत्येक भारतीयांना आशा असतील की आजसुद्धा पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि भारत आज देखील पाकिस्तानवरती मात करेल. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. सुधीर अगदी धीम्या गतीचा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला. चेंडू आणि बॅटचा इथून संपर्क झाला नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून अगदी 44 धावांचा बचाव करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पाठलाग करत असताना आरडे टीमने सलामीचा फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये गमावला. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट बाद होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पलीकडे. पहिला चौकार. 3 चेंडू अखेरीस आलेला हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा जोडल्या जातील. चांगला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना चेंडूला ट्रॅव्हर्स केला. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत या फलंदाजाने कापली गेली, चिरली गेली आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे पार धाडण्यात यशस्वी ठरले. 4 धावा फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. साहिल गोलंदाजी मार्कवरती प्रथम षटक हाताळत असताना टप्पाचा बॉल त्यावरती प्रहार. चेंडू मात्र 1 टप्पा अखेरीस सीमा रेषा पार 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 या बॉलवरती आलाय चौकार. ठोकडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते दर्शन. डावखुरे फलंदाज आहे. ज्या पद्धतीने डावखुऱ्या फलंदाज अमर याने प्रति हल्ला पहिल्या सत्रामध्ये केला होता ना त्याच पद्धतीने आता सुरुवात या डावखुऱ्या फलंदाजाने देखील केली आहे. आरडी टीमची सुरुवात खराब झाली होती परंतु तदनंतर मात्र चांगलं दर्शन देत असताना गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू कॅरी केला जाईल आणि पुन्हा एकदा धावफलकावरती 2 धावा जोडल्या जातील.
आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 10 या आकड्यावरती जोडली जाईल। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावीने भर पडली। वन शॉट आहे चेक करताय। पंच 2 धावा ना, 2 धावा जोडल्या जातील। 10 धावा फलकावरती एकवटल्या जातील। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 44चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि त्याचा पाठलाग करत असताना मात्र दर्शन चांगली फलंदाजी करतोय। जिथे सुरुवात खराब झाली होती तदनंतर मात्र चांगली फलंदाजी। समोर चेंडू ता फलंदाजांपासून दूर ठेवला। बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। साहिल यांचं पहिलं षटक आपण पाहिलं आणि या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या। इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे। सन्माननीय आदरणीय संकेतजी सावंत पाषाणी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। सोनू आगिवला यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण पाहतोय। शाल, त्यानंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र हा शुभ सन्मान केला जातोय। अगदी वेळात वेळ काढून आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आपण पुन्हा एकदा ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। चेतन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला ना, पहिल्या षटकानंतर 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत। 44 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते ते आरडी टीम खाड्याचा पाडा या टीमने प्रथमतः फलंदाजी करत असताना 43 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत। अगदी समोर होता चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र चेंडूने दांड्या गुल केला। चेंडू आलाय करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय इथून बाद ठोकडीचे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत। अविनाशला आपण पाहतोय आणि एका साइडने विचार केला तर सलामीला आलेला दर्शन डावखुरा फलंदाज, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार देखील पाहिले आपण आणि तोच मात्र दर्शन या नवीन फलंदाजाला काहीतरी टिप्स देत असताना की एकेरी दुहेरी धावेवरती भर दे, खराब चेंडूची प्रतीक्षा कर
आणि ज्या वेळेस खराब चेंडू मिळतील ना त्यावेळेस त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट कर, हेच काही टिप्स देत असताना आपण पाहतोय दर्शन या फलंदाजाला. परंतु एका साईडने गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून चांगली पाहिली. पहिलाच बॉलवरती एक विकेट देखील मिळवून दिला या गोलंदाजाने. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा अविनाश मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. 44 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. औष्टिकच्या बाहेर चेंडू, एका निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी फलंदाजापासून दूर ठेवला चेंडू. चेतनचा हा चेंडू होता, चांगल्या टप्पावरती चेंडू फेकला गेला आणि 2 चेंडूचा देखील खेळ समाप्त झाला. फलंदाज फक्त पाहण्याचं काम चेंडूकडे केलं. इथून मात्र हुक केलाय बॉलला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. तू मै करता 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 चेंडू मित्रांनो धरणीला दान झाला आणि याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं. 3 धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं. तू पकडणार की मी, तू पकडणार की मी, यामध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेल आपण पाहिला नाही आणि त्याचा फायदा मात्र पुन्हा एकदा आरडी टीमला मिळत असताना अगदी साधा सोपा झेल धरणीला दान झाला आणि त्याचा फायदा 3 धावेंच्या रूपांतर या 2 फलंदाजांमध्ये केला. आता मात्र दर्शन ज्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 चौकार पाहिलेच. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावांची सांगता पंच केला होता बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी डीपला क्षेत्ररक्षण झालं आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण झालं आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक अपील केली जाते आणि इथून मात्र सांगितलंय की हा चेंडू एष्ट्याला आदळेल आणि पायचीच्या स्वरूपामध्ये एक महत्वाचा विकेट बाद होत असताना, चेतन एक महत्वाचा विकेट मिळवून देत असताना आपल्या टीमला पाहतोय आपण ठोक डीजे. अगदी चांगली दर्शन फलंदाजी करत होता, तो बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी नयनला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चेतन आहे. धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. 44चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आरडी टीम करत असताना पुन्हा एकदा अगदी समोरून बॉल उडला गेलाय. अगदी 23 सर्रार चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि इथून 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 15 धावा अवघ्या आणि अवघ्या. इथून आपण पुन्हा एकदा जाऊया डीजेकडे.
इथून मात्र 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. या धावा जर करायच्या असतील तर मात्र इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. हे षटक मात्र निर्णायक षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती हरीशला आपण पाहतोय. या षटकामध्ये हल्ला बोल करावा लागेल जेणेकरून तुम्हाला अंतिम षटकामध्ये कमी धावा ठेवता येतील. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. तिसरं हरीश गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आहे. 2 धावा याच दरम्यान जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने 17 धावा फलकावरती जोडल्या जातील. आत्मविश्वास अशी शक्ती आहे मित्रांनो जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते. तो आत्मविश्वास इथून प्राप्त करावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता. एक धाव जोडली जाईल. गोलंदाजावरती देखील दडपण आहे, फलंदाजावरती देखील दडपण आहे कारण मॅच महत्वाची आहे. एक धाव जोडली गेली आणि एक धावेच्या बरोबरीने 18 धावा फलकावरती. 11 चेंडू आणि 26 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खराब 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 लाईन गोलंदाजाच्या बाबतीत. पुन्हा एकदा दुर्घटना घडली जाते. दादा नसीबो काला तो क्या करेगी तेरी गली की माला. खराब लाईन वरती चेंडू फेकला. एक धाव जोडली गेली आणि एक धावेच्या बरोबरीने 19 धावा फलकावरती. येणारे असतील 11 चेंडू आणि 25 ची गरज आहे. थोडीशी टिप्स देत आहेत की कशा पद्धतीने तुला या डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करायची आहे. चांगली फलंदाजी जर आपण पाहिली अविनाश आणि त्याला साथ देत असताना नयन किल्ला लढवत आहेत. पुन्हा या वेळचा खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये. प्रश्न विचारला गेला आहे. पुढच्या बॉलवरती मात्र उत्तर शोधावं लागेल आणि गोलंदाजाला इथून उत्तर द्यावं लागेल कारण समीकरण बदललं गेलं. येणारे 10 बॉल आणि 25 ची गरज आहे. इथून एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय आणि एक धाव जोडली जाते. एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 20 या आकड्यावरती. समीकरण आहे 10 चेंडू आणि 24 ची गरज आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकाच साईडने आरडे टीम जी पाठलाग करते 44 धावांचा आणि खाड्याचा पाडा टीम जी बचाव करते धावांचा. हरीश गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी 3 चेंडू वाईट या षटकामध्ये फेकले आहेत. बॅट ला इथे स्पर्श झाला आणि त्यानंतर यष्ट्याला बॉल आदळला. विकेट बाद झाला. अगदी खराब फटका मी ते म्हणेन कारण गोलंदाजी खराब होती. मैदानामध्ये थांबायचं होतं या फलंदाजाला परंतु तसं घडलं नाहीये. बॅटला बॉलने स्पर्श केला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. समीकरण देखील बदललं गेलं. येणारे असतील 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. वेदांतला मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय मित्रांनो. विजय लांब जातं, लक्ष खूप मोठं वाटतं तेव्हा माघार घेण्याऐवजी आहे ना संघर्ष करण्याची तयारी ठेवा. विजय नक्कीच मिळेल. तर पाहूया या मॅच मध्ये विजय कोण संपादन करेल हे सुद्धा पाहावं लागेल कारण सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. समोर संकट दिसलं ना मित्रांनो की त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवायचं असतं आणि झुंजायचं 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 असतं. जोपर्यंत विजय मिळत नाही ना तोपर्यंत माघार घ्यायची नाही आणि हेच करावं लागेल दोन्ही टीमला कारण इथून जर मॅच जिंकायची असेल तर ते करावं लागेल. संघर्ष करावा लागेल, संकटावरती पाय ठेवावा लागेल आणि मग मात्र झुंजावं लागेल. चला मॅचला करायची आहे सुरुवात. समीकरण आहे 9 चेंडू आणि 24 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. वेदांत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. हरीश ज्याच्या माध्यमातून मात्र 3 चेंडूची खराब फेकी तदनंतर देखील चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय. अवांतर धाव जोडली जाते. एक धाव कमी होईल आणि येणारे असतील 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. सांघिक धावसंख्या 21 या आकड्यावरती. इथून गोलंदाज देखील स्वतःवरती निराश आहे. कमरेवरती हात ठेवले आहेत
अगदी सरावाचा अभाव आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय। चौथा चेंडू जर आपण या षटकामध्ये पाहिला ना तर 4 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने खराब फेकले आहेत आणि या संघाचा संघनायक अमर ज्याने फलंदाजी तर अप्रतिम केली, अगदी 26 धावांची आक्रमक इनिंग पहिल्या सत्रामध्ये साकारली आणि तोच संघाचा संघनायक हरीश या गोलंदाजाला थोडीशी टिप्स देत असताना की तुला मित्रा कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत, तुला फक्त चेंडूची फेकी चांगली करायची आहे। फटका फसला आहे, स्वतः कर्णधार अमर चेंडू खाली येतात, पकडला जाईल झेल, संपवला जाईल फलंदाजाचा खेळ आणि नाही बसणार मित्रांनो, धावसंख्येला मेल। काय चाललाय क्रिकेटचा हा रंगतदार आणि शानदार खेळ ठोकडीचे। हरीश या गोलंदाजाने जरूर खराब गोलंदाजी केली आहेत, परंतु एकाच साईडने विचार केला ना तर आरडी टीमच्या फलंदाजांनी देखील या षटकामध्ये खराब फलंदाजी केली आहे। अगदी मोठे फटके येणं गरजेचं होते कारण गोलंदाजावरती दडपण आहे, अगदी सरावाचा अभाव आहे आणि त्याला टप्पा आणि दिशा कुठेतरी भरकटली जाते। 4 चेंडू वाईट या षटकामध्ये आपण पाहतोय, खूप लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळते। जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला ना तर पाकिस्तानच्या मोहम्मद सामी याने 17 चेंडू एका षटकामध्ये टाकले होते, इथून मात्र नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान, काय करेल दादा गोलंदाज, धावा मिळतील 4 4 4 चौकार। थँक्यू डीजी। सांघिक धावसंख्या पोहोचते ती 25 या आकड्यावरती। अंतिम चेंडू, हा फटका पुन्हा एकदा फसला गेला आहे, फलंदाज बाद होतील आणि इथून मात्र 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती 25 धावा पाहतोय। येणारे असतील 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आता 19 धावींची गरज। केतन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील, जाणता राजा आणि त्याला फाईट करेल SP वांगणी टीम। जर आपण इथे उपस्थित असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। सहा चेंडू आणि इथून मात्र 19ची गरज आहे। चला SP वांगणी टीमचा संघनायक आणि जाणता राजा सील टीमचा कर्णधार आपण जर इथे उपस्थित असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते। ओम साई खडकी आयोजित ग्राम पंचायत अधिकारी चषक 2025 चे शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतात। बदर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो ते स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय उबेद गाजी यांचं देखील आपण कौतुक करूयात। त्यानंतर आपल्या DJ ऑपरेटरचं सुद्धा आपण कौतुक करूयात आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे धावफलकावरती धावा आहेत 25, येणारे 6 चेंडू आणि कराव्या लागतील त्या 19 धावा। सहा चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे। गोलंदाजी मार्क वरती नागेशला पाहतोय, अंतिम षटक आहे, अगदी मोठे फटके मारावे लागतील जर का या मॅच मध्ये आरडी टीमला जिंकायचं असेल ना तर या 19 धावा करावा लागतील। परंतु एका साइडने विचार केला खाड्याचा पाडा टीम मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट मध्ये आजपर्यंत
असा कुणीही व्यक्ती नाही आहे की ज्याने भविष्य वर्तवलं आहे आणि ते भविष्य खरं ठरलं आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. 6 चेंडू आणि मात्र 19ची गरज आहे. अगदी खराब फटका मी तर म्हणेन. नयनच्या माध्यमातून या चेंडूला सीमारेषा दाखवणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट बाद झाला आणि येणारे आता 5 चेंडू आणि 19ची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेमींना एक पर्वणी असेल, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ICC आयोजित चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. जर का विचार केला ना, ज्या ज्या वेळेस ICCने स्पर्धा आयोजित केल्या त्या वेळेस भारताने पाकिस्तानला पराभूत केला आहे. अगदी एक मॅच सोडली तर, म्हणजे प्रत्येक वेळेस आडव्या बॅटने खेळलेला हा फटका, संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त पलटवार, चेंडू झालाय सीमा रेषेपार, आलाय या बॉलवरती चौकार. आणि मात्र 15ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस भारतीय टीमने पाकिस्तानला पाणी पाजलं आहे आणि आज सुद्धा तमाम भारतीयांच्या आशा असतील 140 करोड त्यापेक्षाही जास्ती लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशाची आज सुद्धा आशा असेल की आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि पुन्हा एकदा भारतीय टीम पाकिस्तानला पाणी पाजेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीप वरना क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. समीकरण बदललं गेले मित्रांनो. येणारे 3 चेंडू आणि आता 13ची गरज आहे. इतिहास लिहिण्यासाठी मित्रांनो पेनाची गरज नसते, तर स्वतःवरती आत्मविश्वास असणं गरजेचं असतं आणि तो आत्मविश्वास या क्षणाला या फलंदाजावर स्वतःवरती ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण 3 चेंडू आणि 13ची गरज आहे. हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका जर का आला तर आणि जर, परंतु फलंदाज बाद होतात. पुन्हा एकदा खरा फटका एकवटला गेला आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या या फलंदाजाच्या. आपण पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. दोन चेंडू आणि 13ची गरज आहे. एका दुसरा वाईट बॉल येईल का, परंतु तसं घडलं नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. अगदी अंतिम चेंडू असेल आणि इथे मात्र जर आपण विचार केला ना खाड्याचा पाडा टीमने, तर 43 धावांचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि पराभवाच्या छायेत ढकललं ते RD टीमला. अगदी दोन्ही टीमचं आपण कौतुक करूयात. तर मी विनंती करेल की विनर अशी